जतचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जतसाठी स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय तसेच अतिरिक्त जिल्हा न्यायालय मंजूर करून घेतले। 3 वर्षे कॅबिनेट मंत्री आणि 20 वर्षे आमदार असणारे आमदार सुरेश खाडेंना मिरज रेल्वे जंक्शन विकास, मिरज औद्योगिक वसाहतीची झालेली वाताहत, मिरज न्यायालय इमारत, भाजी मंडई आदी विधायक प्रश्न सोडवता आले नाही। जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांना जमते, मग आमदार सुरेश खाडेंना का जमत नाही, असा खडा सवाल मिरज सुधार समितीने केला आहे। मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी म्हणाले, नैसर्गिक साधन सामुग्रीने परिपूर्ण मिरज शहर आहे। मिरज रेल्वे जंक्शनसह वैद्यकीय, औद्योगिक आणि संगीत नगरी म्हणून मिरजेचे नावलौकिक काही वर्षांपासून लयास जात आहे। याचा परिणाम शहरासह तालुक्यातील आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे। अनेक तरुण बेरोजगार होत आहेत। मिरज न्यायालय आणि महात्मा गांधी पोलीस चौकी भाड्याच्या जागेत आहे। गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे। त्यांच्या सत्तेचा फायदा मिरजला होईल या प्रामाणिक हेतूने मिरज सुधार समितीने विधानसभा निवडणुकीत आमदार खाडेंना पाठिंबा दिला होता। मात्र 3 वर्षे कॅबिनेट मंत्री आणि 20 वर्षे भाजपचे आमदार असणारे आमदार सुरेश खाडे यांच्याकडून मिरज रेल्वे जंक्शन विकास, मिरजेचे मेडिकल हब आणि वाताहत झालेल्या मिरज औद्योगिक वसाहत वाचवण्याचा कोणताही प्रयत्न होताना दिसत नाही। रस्त्यावर रस्ते चढून विकासाच्या थापा मारणारे आमदार सुरेश खाडे हे केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांना सोबत घेत गंमत जम्मत करण्यातच व्यस्त आहेत। आमदार खाडेंनी त्यांच्यापेक्षा अनुभवाने कनिष्ठ असलेले जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून काहीतरी सकारात्मक बोध घ्यावा असा टोला मिरज सुधार समितीने लगावला आहे। यावेळी मिरज सुधार समितीचे अध्यक्ष राकेश तामगावे आणि रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष नरेश सातपुते उपस्थित होते। जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जतला उपप्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजे आरटीओ ऑफिस हे स्वतंत्रपणे मंजूर करून घेतलेलं आहे। त्याचबरोबर त्यांनी जतसाठी, जतच्या दुष्काळ भागातील नागरिकांसाठी त्यांनी वेगळं अतिरिक्त जिल्हा न्यायालय सुद्धा मंजूर करून घेतलेलं आहे। जतचे भाजपचे आमदार हे पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत तिथं गोपीचंद पडळकर साहेब, आणि मिरजेचे आमदार सन्माननीय सुरेशभाऊ खाडे हे गेल्या 4थी टर्म यावेळेला भाजपचे आमदार निवडून आलेले आहेत। मिरज शहरामध्ये त्यांचे अनेक प्रश्न जे प्रलंबित राहिलेले आहे, विशेषतः मिरज न्यायालयाचा विषय असेल, मिरज रेल्वे जंक्शनचा विषय असेल, अशी जे महत्त्वाची जी कामे आहेत या कामाकडं सुरेशभाऊ खाडे यांचं पूर्णतः दुर्लक्ष होत आहे आणि जे आहे ते सुद्धा त्यांना करता येईना अशी परिस्थिती झालेली आहे। गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता असताना सुद्धा सुरेशभाऊ खाडे यांनी मिरज रेल्वे जंक्शन संदर्भात एक रेल्वे मंत्र्याबरोबर आज एक बैठक सुद्धा लावता आलेली नाही आहे, अशी परिस्थिती आहे। आणि त्याचबरोबर ते मिरज न्यायालयासंदर्भात मिरज सांगली जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं जे तालुका कोणता असेल ते मिरज तालुका आहे, आणि अशी वस्तुस्थिती असताना मिरज न्यायालय आता सध्या भाड्याच्या इमारतीमध्ये सुरू आहे आणि या इमारतीमध्ये आता काही दिवसासाठीच आपल्याला ती जागा तिथे मिळालेली आहे। अशी परिस्थिती असताना मिरज न्यायालयासंदर्भात काही तांत्रिक गोष्टी असतील, कायदेशीर बाबी, त्या पूर्तता ते सोडवून घेऊन ते त्या ठिकाणी इमारत करण्यासंदर्भात सुद्धा कोणतेही उपाययोजना किंवा त्या संदर्भात कोणतेही प्रयत्नशील सुरेशभाऊ खाडे यांच्याकडे होताना दिसत नाही आहे। एकंदर सुरेशभाऊ खाडे आणि मिरज शहराला किंवा मिरज मतदारसंघाला सापत्नवाची वागणूक द्यायची आहे का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे। आमची विनंती आहे की सुरेशभाऊ खाडे यांनी थोडं आपल्या आकस भावना मिरजकरांची बाबतीत बाजूला ठेवून मिरजेसाठी जे चांगलं जे काय आहे ते मिरज जंक्शनच्या विकासासंदर्भात विषय असेल, मिरज न्यायालय संदर्भाचा विषय असेल, या सगळ्याच का विषय विधायक काम आहे ते विधायक कामासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा। माझी सुरेशभाऊ खाडे यांना विनंती आहे की तुम्ही गेल्या 2.5 वर्षात 3.5 वर्षात तुम्ही मंत्री होता, 20 वर्षात आता तुमचं 4था टर्म चालू आहे। या 15 वर्षामध्ये तुम्ही मिरज मतदारसंघामध्ये कोणतं विधायक काम केलं हे सांगणे गरजेचं आहे। रस्त्यावर रस्ते करणं हा विकास समजत असेल तर ही तुमची फार मोठी गोडचूक आहे। गेल्या वेळेला आम्ही विधानसभा निवडणुकीच्या वेळेला सुरेशभाऊ खाडे यांना यासाठी पाठिंबा दिला की त्यांनी काय तर सकारात्मक विधायक काय मिरज मतदारसंघामध्ये करतील, मिरज शहरामध्ये करतील। मात्र गेल्या काही दिवसापासून त्या ज्या पद्धतीने ते काम करीत आहेत, त्यांच्यानंतरचे जे गोपीचंद पडळकर त्यांनी महत्त्वाचे जे कार्यालय आहेत त्या ठिकाणी त्यांनी जतला मंजूर करून घेत असताना, त्याच पक्षाचे हे मंत्री असताना, ज्येष्ठ आमदार आहेत, मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, अशी वस्तुस्थिती असताना त्यांना या जे आहे ते टिकून ठेवण्याची जबाबदारी असेल ते सुद्धा पार पाडता येत नाही आहे। मिरज एमआयडीसी बंद पडत चाललेली आहे, मिरज औद्योगिक कामगार ते देशोधडीला लागलेले आहेत। या संदर्भात कोणतेही पाठपुरावा सुरेशभाऊ खाडे या संदर्भात करताना दिसत नाही आहे, हे फार मोठी शोकांतिक आहे। या संदर्भात आमची विनंती आहे की त्यांनी या संदर्भात काहीतरी ठोस भूमिका घ्यावी, जेणेकरून सर्वसामान्य मिरजकरांना त्यांच्या नेतृत्वाचा काहीतरी फायदा होईल।